इकडे पुणेकरांची चिंता मिटतीये। चांगल्या पावसामुळे पुण्यातील खडकवासला धरण पूर्ण भरलेलं आहे आणि त्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। मुठा नदीच्या पाणी पातळीमध्ये पाण्यामुळे मोठी वाढ झालेली आहे। परिस्थितीचा आढावा घेतलाय मिकी घईने। जुलै महिना उजडला आणि पुणे शहरामध्ये पावसाने दमदार हजेरी लावली। पुणे शहरातच नव्हे तर धरण क्षेत्रामध्ये देखील पावसाने दमदार हजेरी लावली आहे। पुणे शहराला पाणी पुरवठा करणारे चारही धरणांमध्ये जवळपास 13 टीएमसी एवढा पाणी साठा झालेला आहे। कालपर्यंत खडकवासला जवळजवळ 95% भरला होता आणि त्यामुळे काल सकाळी 9 वाजल्यापासून खडकवासला या धरणामधून पाणी सोडायला सुरुवात झाली। मुठा नदीमध्ये या ठिकाणी पाणी सोडायला सुरुवात झालेली आहे। काल सकाळी 9 वाजल्यापासून 2000 क्युसेकनी पाणी सोडायला सुरुवात झाली आणि आता सध्याला 9300 एवढ्या क्युसेकनी पाणी सोडलं जात आहे। या ठिकाणी मुठा नदी पूर्णपणे भरून वाहतीये। समोर आपण पाहू शकता की बिडे पूल आहे। जवळजवळ बिडे पुलाला पाणी टेकत आहे। सध्याला काही वेळातच बिडे पूल देखील असाच पाणीचा प्रवाह सुरू राहिला तर बिडे पूल देखील पाणी खाली जाईल। त्याचबरोबर पुणे शहरामध्ये सध्याला पाऊस जरी कमी झाला असला तरी देखील धरण क्षेत्रामध्ये सध्याला पाऊस अजून देखील सुरू आहे आणि जर असाच पाऊस धरण क्षेत्रामध्ये सुरू राहिला तर आणखीन या जे पाणी सोडलं जातं त्यामध्ये वाढ होणार आहे। त्याचबरोबर नदीपात्रातील रस्ते असतील त्या ठिकाणी देखील पाणी साठलेलं आहे। आजूबाजूचे घरं असतील त्यांना देखील सतर्कतेचा या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे। सध्याला जरी पुणे शहरामध्ये पाऊस थांबला असला तरी खडकवासला, वरसगाव, टेमधर, पानशेत या चारही धरण क्षेत्र आहेत या ठिकाणी सध्याला पाऊस सुरूच आहे। कॅमेरामॅन राजेश बिडकर सह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे।